आणि सुरुवात जर आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर क्रिकेटच्या परिभाषेतील प्लॅटिनम डकचा शिकार बनून फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतू लागलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डक्स हे आपण पाहत असतो सद्यस्थितीमध्ये. आदरणीय विलाजी घाटाळ केव ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आणि सरांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा अवॉर्ड वितरित करतोय. रोहित सुरेश मरले, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. 1866 मध्ये आपण पाहिलं प्रशांतजी क्रिकेटच्या विश्वामध्ये डक हा शब्द रूढ झाला. इंग्लंडचा राजा वेल्स शून्यावरती बाद झाला. इंग्लंडमधील वर्तमानपत्रांनी लिहिलं की इंग्लंडचा राजा बदकावरती स्वार होऊन तंबूच्या दिशेने गेला आणि तेव्हापासून बदकाला इंग्रजीमध्ये डक म्हणतात, म्हणून डक ही संकल्पना क्रिकेटच्या विश्वामध्ये रूढ झाली. जर पहिल्या डावाच्या व्हेरी फर्स्ट बॉलवर फलंदाज बाद झाला तर प्लॅटिनम डक. जर एकही चेंडू फेस न करताना तो बाद झाला परंतु तो डावाचा पहिला चेंडू नसेल तर गोल्डन डक येथे चौकार आलाय. डक नंतर जर 3 किंवा 4 चेंडू फेस करून फलंदाज बाद झाला तर रेग्युलर डक. आणि कसोटी क्रिकेटमध्ये काय होतं, फलंदाज दोन्ही डावांमध्ये शून्यावरती बाद होतात, त्याला म्हणतात किंग्स पेअर. ते शून्याचा चष्मा परिधान केला फलंदाजाने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील आलाय. तुषार वांगड आलेले आहेत. पीसीसी मनोर या संघाची कमान सांभाळण्याकरिता गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन. निलेश आडळ पहिला सामना गाजविणारा क्रिकेटपटू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाहीये. आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित अशी स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे संपूर्ण कार्यकारिणीने. प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप त्यांनी केलेली मेहनत. मागील 2 महिने डोळ्याला झोप नाहीये. दिवस रात्र, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केलंय जेणेकरून येणारे खेळाडू घडावेत. आणि प्रशांतजी आपल्यासाठी गुड न्यूज देखील आहे. बघा आता अनिल टुकले त्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून निमंत्रण येतं. युवा परिवर्तन ग्रुप मोडगावच्या मैदानामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून तो खेळला होता. आणि ही आदिवासी समाज बांधवांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की जो फॉर्मॅट आपण उभा केलाय त्या फॉर्मॅटचा आणि त्या व्यासपीठाचा खूप चांगला फायदा उचलला जातोय. स्पर्धेमध्ये सहभागी 8ही संघांना विनंती आहे, प्लेइंग 11 मध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी पाणी वगैरे घेऊन जाऊ नका. केवळ 12वा खेळाडू जाऊ शकेल, लक्षात असू द्या प्लीज. नियमांशी आपण कटिबद्ध राहावं. टॅप केलेला आहे. सचिन पडवळ यांच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू टिप मध्ये निघून आलाय. जयेश डगला तैनात आहेत टिप स्वीपर कव्हर झोन मध्ये. धाव संख्या सद्यस्थितीमध्ये जाऊन विसावलेली आहे फलकावरती 6 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ आहे प्रगती पथावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा निलेशने आपल्या लौकिकाप्रमाणे षटक हाताळलंय. शॉर्ट प्लेनचा चेंडू जयेश डगला डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. फेकी तुम्ही बघा, डिरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न थोडासा वरून गेला निलेश आडळ यांच्या. आणि तत्पूर्वी आपण पाहू शकता धावसंख्येचा आलेख हलकासा उंचावला गेलाय. प्रोग्रेस कार्ड वरती लक्ष जर आपण वेधित केलं तर आतापर्यंत ॲक्युरेट 8 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जो समारोपाकडे वळालाय. आतापर्यंत हे 9वं पर्व आहे, परंतु जेव्हा 15 ते 16 पर्व परिपूर्ण होणार, याच STMPLच्या माध्यमातून काही खेळाडू जे अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये देखील आपल्याला जरूर बघायला मिळतील. जो प्लॅटफॉर्म आयोजकांनी उपलब्ध करून दिलाय त्याचा फायदा उचलत असताना सध्या 9 वर्ष झालेले आहेत. म्हणजे स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली होती आणि याच मैदानामध्ये एखादा 10 वर्षाचा मुलगा बघायला येत असेल स्पर्धा, तो आता 19 वर्षाचा झालाय. तो देखील खेळतोय. म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी हे खूप चांगलं व्यासपीठ आहे आणि येणारी पिढी घडू शकते. आणि जेव्हा त्यांना विचारलं जाईल
की तो एवढा मोठा क्रिकेटर कसा झालास, तेव्हा ते सांगतील की प्रशांत गोवारी, कैलास कोलेकर यांच्या संपूर्ण ग्रुपने एक स्पर्धा आयोजित केली होती STMPL. आम्हाला पहिली संधी तेथे मिळाली, नंतर आम्ही मोठे झालो. म्हणून आयोजन कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. येथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर दिनेश सुतार यांच्या माध्यमातून गुड कॅच, फलंदाज बाद. पण खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिलाय. लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जयेश टकलाकडे आतापर्यंत हा चौथा चेंडू निघून आलाय. त्याने क्षेत्ररक्षण प्रत्येक वेळेस चांगलंच केलेलं आहे. आदिवासी समाजातील जवळपास 75 गावांसाठी खूप चांगली संधी आहे. या संधीचा फायदा उचलून ते वेगळ्या उंचीवरती निघून जाऊ शकतात. बघा, आयोजक तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतात. आता प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर कोणतं तिकीट घ्यायचं आणि कुठे जायचं आहे तुमच्या हातामध्ये. तुम्हाला चांगलं प्रदर्शन करावं लागेल, जेणेकरून तुमच्या नावाची देखील चर्चा होणार. टेनिस बॉल क्रिकेट आता ग्लोबल झालंय. टेनिस बॉल क्रिकेट पूर्वीसारखं नाही आहे. आपण ISPL सारखी एक स्पर्धा पाहतो जिथे विजय पावले एका रात्रीत माल झालाय. 32 लाख आणि 50,000 फार मोठी बोली. टेनिस बॉल क्रिकेट कुठे जाऊन पोहोचलंय. तुम्ही देखील प्रयत्न करा आणि मोठे व्हा. आई वडिलांचं, समाजाचं, जिल्ह्याचं नाव मोठं करा, हा उद्देश आहे. संपूर्ण आदिवासी मनोर प्रीमियर लीगच्या कार्यकारिणीचा सध्या 11 धावा झालेल्या आहेत. मयूर साबळा यांच्या माध्यमातून एक वाईट बॉल आलाय. स्वीप केलेला आहे ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. आलाय चौकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या मुख्य स्मरांगणामध्ये. मुकेश वांगड, जो लौकिक मुकेश वांगडचा आहे तसा खेळ मागील सीझन पासून तरी झालेला नाहीये. यंदाच्या सीझन मध्ये तो कमबॅक करणार काय बघण्यासारखं आहे. मुकेश वांगड खूप मोठं नाव, परंतु जेवढं मोठं नाव आहे तेवढं मोठं काम देखील करावं लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट स्लॅश केलाय. हलकसं बॅटला टिल्ट केलं होतं. गुंडप्पा रंगणात विश्वनाथ कॉपीबुक स्टाईलचा फटका, तर सिंगल परिपूर्ण केली जाते. आणि एका बाजूने जर आपण पाहिलं मुकेश वांगड आहे, दुसऱ्या बाजूने मिस्टर तुषार वांगड. दोन बंधूंची जोडी खेळत आहे. 16 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. आजच्या दिवसातील अत्यंत महत्वपूर्ण अशी लढत आपण विद्यमान पाहतोय. PCC मनोहर संघ एका बाजूने, त्यांच्या विपक्षामध्ये मोरिया फायटर आंबाण. हा देखील फुलर लाईनचा चेंडू होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पुढे सरसावणार तत्पूर्वी सिंगल परिपूर्ण केली जाते. आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या अंकावरती. 17 रन्स या परिपूर्ण झालेल्या आहेत. जमलेले आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं शब्द फुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत आहे आदिवासी मनोहर प्रीमियर लीग 2026च्या या पहिल्या दिवसामध्ये. सुंदर सुंदर पद्धतीने अगदी डेलिकेटली टच केलं होतं. हलक्या हाताचा वापर होता. सिंगल त्या ठिकाणी येते. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. फलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना PCC मनोहर संघ जाऊन पोहोचलाय 18 या अंकावर. यस डीज वादळाला मानवंदना देणारं गीत आपण ऐकलं. फक्त वादळ नाहीये, आदिवासी एक सुनामी दाखवून दिलं होतं पालघर जिल्ह्याला. 4 दिवस पूर्णपणे बंद केला होता जिल्हा. अगदीच आपण पाहिलं होतं आंदोलनाच्या माध्यमातून. आणि ती ताकद, एकी हे फार मोठं बळ आहे आणि ते आदिवासी समाजाने वेळोवेळी दाखवून दिलंय.
स्मॅश केलंय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. झेल सोडलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाले. हा झेल परिपूर्ण होणं गरजेचं होतं, कारण ही जीवनदानं जी पुढे जाऊन धोक्याची घंटा बनतात. मुकेश वांगड सारख्या एका महानायक फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान द्याल, जेव्हा जेव्हा ही चुकी होती क्रिकेटच्या विश्वामध्ये, प्रशांतजी दगडी चाळीमधून एकच आवाज येतो, चुकीला माफी नाही. आता मुकेशला तुम्ही जीवनदान दिलंय, त्याचा फायदा तो कशा रीतीने उचलणार येणारा काळ बरंच काही तुम्हाला दाखवेल. आणखीन एक संधी बनली होती धावचीची, फेकी हवी तशी झालेली नाहीये. यस यस नो नो हा हा ना ना तू तू मैं. बघा तिन्ही वेळेला थ्रो खराब झाला. क्षेत्ररक्षकांनी थोडीशी घाई केली. जर ॲक्युरेट गोलंदाजाच्या किंवा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकी केली असती तर येथे धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज 100% बाद होऊ शकले असते, परंतु ते घडलेलं नाहीये. धाव फलक जाऊन विसावलेला आहे प्रोग्रेस कार्डवरती. ॲक्युरेट 21 या अंकावर निलेश आडळ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होत आहेत. सध्या दोन बंधू पीसीसी मनोर संघाकरिता सक्रिय आहेत, प्रयत्नशील आहेत. मुकेश वांगड अँड तुषार वांगड. वांगड बंधू गुड डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता. पंच दर्शवत आहेत बाईचा इशारा देण्यात आलेला आहे विरलची नायर यांच्या माध्यमातून. खास करून मनोर प्रीमियर लीग जेव्हा 2016-17 मध्ये सुरुवात झाली, विरलजी नायर यांचा पदस्पर्श या पालघर क्रिकेटच्या अवकाशामध्ये झाला, खास करून मनोर परिसरामध्ये. आणि तेव्हापासून मागे वळून पाहिलेलं नाहीये. मागील 10 ते 11 वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यावरती अधिराज्य गाजवलंय. विरल नायर असतील, आशुतोष व्यवहारे असतील, अशी बरीच नावं आहेत ज्यांनी सातत्यपूर्ण रीतीने स्पर्धा यशस्वी करून दाखवलेल्या आहेत. फटका चांगला आहे लॉंग लेगच्या दिशेनं आणि खूप जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी प्रयत्नशील क्षेत्ररक्षक मिस्टर चेतनला आपण पाहतोय. 100% कमिटमेंट बघायला मिळाली. भरपूर शहानिशा त्या ठिकाणी करण्यात आली पंचांच्या माध्यमातून, परंतु सरते शेवटी 3 धावा दर्शवल्या जातात. चेतनचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी त्याने 1 धाव वाचवलेली आहे. शर्थीचे प्रयत्न होते, प्रयत्नांची पराकाष्ठा, जीवाचा आटापिटा, तन मन धन सर्व समर्पण ही भूमिका आकारण्यात आणि साकारण्यात आली. निलेश आडल वन्स अगेन आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलेल्या आहेत. पावलांचा खूप सुंदर वापर झालाय. काऊ फेज मध्ये जोपर्यंत चेंडूला गॅदर केले जाईल धावचीची संधी आहे आणि इथून मात्र अंपायर रिव्ह्यू घेण्यात आला. चला या थर्ड अंपायर धावचीत आहे किंवा नाही याचं परीक्षण आपण करावं. विशालच्या माध्यमातून अफलातून फेकी बघायला मिळाली आणि सद्यस्थितीमध्ये अभि तांडेल टेक्निकल रूम मध्ये परीक्षण करतायत, निरीक्षण करतायत. इट्स सेफ, नाबाद करार. 27 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ सध्या विद्यमान आहे. 1 चेंडू उर्वरित असावा. एका चेंडूचा खेळ अजून देखील शेष राहिलाय. 2.5 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. पीसीसी मनोर संघाकरिता आता भागीदारी रचण्यास सुरुवात केली. मुकेश वांगड आणि तुषार वांगड या दोन्हीही फलंदाजांनी पार्टनरशिप क्रिएट होऊ लागलेले आहे. निलेश आडळ आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन. नंबर देता हूं उस बंदे को पार्सल दे दीजिए, ठीक है? मनी आर्केड बिल्डिंग में सी बैंक के लिफ्ट के पास जाओ. हाँ, एचडीएफसी बैंक दिखेगा आपको. एचडीएफसी बैंक है ना, वही है मनी आर्केड. उसके सी विंग में लिफ्ट के इधर जाओ आप, बंदा आ जाएगा. आपको मैं नंबर देता हूं उसका. झालेला आहे फलकावरती 28 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. चला पाण्याची सुव्यवस्था करा मैदानामध्ये. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात आपण 4थ्या षटकावर.
27 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चौथ्या षटकाच्या खेळाला होतोय प्रारंभ. खूप सुंदर भागीदारी समोर येत असताना पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये सजवला गेलाय. शॉर्ट मिड विकेट परिकक्षम होता. सद्यस्थितीमध्ये सचिन पडवळे खूप चांगल्या पद्धतीने चार्ज करतायत खेळाडूंना. जर आपण विचार केला प्रशांतजी तर मनोर परिसराचा आणि पालघर क्रिकेटचा पोलाड म्हणून ओळख आहे सचिन पडवळे यांचे. एक ताकदवर खेळाडू आहे. आपण जर 3 वर्ष मागे गेलो तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. फुल टॉस दिलाय आणि त्यावरती फुल टोल वसूल केलेला आहे. आता विसरू नका तुम्ही मुकेश वांगडचा झेल सोडला होता. जख्म छुपाना भी एक हुनर है क्योंकि यहाँ पे हर मुट्ठी में नमक है. आता जखमेवरती तो मीठ सोडणार अशी चुकी आपण पाहिलं होतं 13 नोव्हेंबर 2014 मध्ये थिसारा परेराने केले होते. 4 या धावसंख्येवरती झेल सोडला होता रोहित शर्माचा आणि पुढे जाऊन रोहित शर्माने ते 4 मध्ये 260 अजून ऍड केले आणि 264 धावांचा भीम पराक्रम परिपूर्ण करून दाखवला. मुकेश वांगडला जे जीवनदान मिळालंय त्याचा तो फायदा उचलणार. जबरदस्त षटकार आलाय. वन्स अगेन लॉफ्ट केलाय ऑन साइडला. बेकार 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 शॉट. चेंडू सीमारेषा पलीकडे. 2 चेंडू 2 षटकार. मुकेश वांगड ऑन फायर. ही ओळख आहे. कोण आला रे कोण आला. मनोहर पाटील पडाचा वाघ आलाय मैदानामध्ये. त्याचा झेल तुम्ही सोडलाय आणि आता तो सोडणार नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. 2 चेंडू 2 षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. आता मात्र पूर्णपणे रंगात आलेला आहे. गतवर्षी मुकेश वांगड प्रशांतजी गतवर्षी आउट ऑफ फॉर्म होता परंतु झेल सोडल्यानंतर वाघाच्या तोंडाला रक्त लागलंय आणि आता वाघ शिकार करू लागलाय. मुकेश वांगडच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा शंख नाच झालाय. 45 आहेत फलकावर. वन्स अगेन बॉलर तयार. लाऊड अपील. अंततः पंचांचा निर्णय गडी बाद करार देण्यात आलेला आहे. मुकेश वांगड यांची एक वादळी खेळी जी समाप्ती अखेर आपल्याला पाहायला मिळते. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. घेऊयात मैदानामध्ये. नवीन फलंदाज आलेले आहेत. मिस्टर चेतन सांबरे. 45 धावा झालेल्या आहेत आणि हे क्षण बघण्यासाठी भरपूर प्रतीक्षा करावी लागली. योगेशजी पहिले 3 सामने आपण पाहिलंय जेथे फलंदाजांचा अक्षरशः कस लागलाय. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की धावा काय केल्या होत नाहीयेत परंतु या मॅच मध्ये 45 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ आज समाप्ती अखेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 संघांमध्ये सध्या महत्त्वपूर्ण लढत सुरू आहे. एका बाजूने मोरिया फायटर अंबाड पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त प्रदर्शन करून आलेले आहेत. लागोपाठ 2 विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये ते आहेत. तर दुसऱ्या बाजूने पीसीसी मनोर पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होऊन आलेले आहेत आणि आता मात्र आपल्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी ते देखील प्रयत्नशील आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सध्या एंटायर कमिटी सकाळच्या सत्रापासून अजय दाभाडे यांची भरपूर मेहनत स्पर्धेकरिता त्यांच्या साथीने. आता मात्र रोहित मरला देखील जॉईन झालेले आहेत. गुरु जाधव यांना कोण विसरेल. गुरु या नावाची चर्चा जर आपण केली STMPLचा इतिहास जेव्हा आपण पडताळून पाहणार सर्वाधिक यशस्वी आयकॉन आहे. 2 आयकॉन पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर गाजलेले आहेत. एक गणेश दुंदाजी नाईक KPLच्या प्रत्येक पर्वामध्ये त्याचा संघ अंतिम 4 मध्ये असतो आणि दुसऱ्या बाजूने गुरु जाधव. गुरु जाधव STMPLच्या इतिहासामधील सर्वाधिक यशस्वी आयकॉन आहे. ज्या संघामध्ये तो खेळलाय त्या संघासाठी
सोनेरी भूमिका त्याने देखील अदा केली आणि सध्या आमच्या VIP डायस वरती विलास घाटाल यांच्या साथीने ते सामन्याचा आणि स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतात। मोठं नाव आहे। प्रथम बघत आलेले आहेत गोलंदाजी करिता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर आहे। चेंडू पूर्णपणे निर्जन स्थळी वॅकंट एरियामध्ये जाऊन आदळलाय। डबलचं हे रोटेशन आपल्याला पाहायला मिळतं। हाँ 47 धावा। पावलांचा खूप चांगला वापर। सेमी हेलिकॉप्टर सजवलेला आहे तुषार वांगड यांनी, परंतु वायडिश लॉंगॉन मध्ये काय फील्डिंग झालंय। ये उड़ता हुआ हडळ है, तांबड़ मालकी आन बान और शान है। निलेश हडळ जबरदस्त एक क्षेत्ररक्षण अनुभवाला मिळाला। ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर फील्डिंग, अतिशय उच्च श्रेणी असं एक क्षेत्ररक्षण होतं। संघासाठी निर्विवादपणे 3 धावा त्याने वाचवलेल्या आहेत। सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण। प्रथमचा पुढील बॉल ऑन साइडला स्मॅश केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने। चेतन सांबरे नावाचा धमाका झालाय। चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। पडत मैदानाला नाचवण्यामध्ये आणि येणाऱ्या 5 दिवसांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून आमच्या समवेत या स्पर्धेला साकारण्यामध्ये त्यांचा मौलिक योगदान आहे। आपल्या करळगावचं आहे आभूषण आणि आमचे खूप जवळचे मित्र आहेत। ऑन ड्राईव्हचा फटका। निलेश हडळ पुन्हा एकदा तैनात आहेत वायडिश लॉंगॉन परिकक्षमध्ये। सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या सहाय्याने आतापर्यंत 53 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत। पहिल्या 4 सामन्यांनंतर आता कुठेतरी फलंदाजांना सूर सापडू लागलाय। जसजसे खेळपट्टी टणक होत जाणार याच मैदानामध्ये भरपूर रेकॉर्ड देखील आपण पाहिलेले आहेत। धावांच्या बाबतीत टॅप केलंय चेंडूला। निलेश हडळ पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आणि ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण करतो युवांसाठी खूप चांगला आदर्श की क्षेत्ररक्षण कसं करायचं असतं ते माझ्याकडून तुम्ही शिकू शकतायत। ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। शब्दांपेक्षा कृती ही नेहमी सर्वश्रेष्ठ असते आणि ते दाखवून दिलेलं आहे। क्रिकेट खूप मोठा लेवलर आहे। या क्रिकेट खेळापेक्षा कोणताही खेळाडू कधीही मोठा होऊ शकत नाही। त्याचं एक फार सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगेन। पुन्हा एकदा प्रथम बघत पहिल्या सामन्याचा हिरो आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन ऑफ साइडला खूप चांगल्या पद्धतीने स्मॅश केलं होतं। जयेश डगला डीप मध्ये तैनात आहेत। दुसऱ्या धावेसाठी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। आंखों ही आंखों में नजारा, समझदार को इशारा काफी होता। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स अनुभवायला मिळाली। 1 2 3 4 आणि 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे। फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 56-56 या अंकावर प्रथम फलंदाजी करत असताना PCC मनोर या संघाची स्थिती आपण पाहतोय। बघा क्रिकेट जबरदस्त लेवलर आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या खेळापेक्षा मोठं कोणी होऊ शकत नाही। विराट कोहलीने 85 शतके जेव्हा परिपूर्ण केली त्याचा इंटरव्ह्यू घेण्यात आला तेव्हा विराट कोहलीने फार सुंदर शब्द सांगितले की आज देखील जेव्हा मी मैदानामध्ये उतरतो एक धाव कशी शोधायची हा यक्ष प्रश्न मला आजही पडतो। विचार करा विराट कोहली सारखा एक मोठा खेळाडू जर असं म्हणत असेल तर तुम्ही आम्ही काय आहोत। क्रिकेट खेल नाही है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का। आणि म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवर एक नवीन संघर्ष असतो। येथे प्रत्येक खेळाडूचं योगदान महत्त्वाचं असतं। एका खेळाडूमुळे तुम्ही सामना जिंकू शकत नाही कारण क्रिकेटचा सामना जिंकत असताना एका प्रोसेसमधून तुम्हाला समोर जावं लागतं। तुमचे फ्रंटलाईन गोलंदाज कोणते आहेत, मधल्या अगदी काळामध्ये कोणते गोलंदाज फार सांभाळणार, स्लॉग ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येऊन सामना गाजवणार, गनिमी कावे स्ट्रॅटर्जी डावपेच सर्व काही तुम्हाला आखावं लागतं। तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकता। आणि म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये खेळत असताना प्रत्येक चेंडूवरती जो संघर्ष करणार, जो अच्छा खेलेगा वही जितेगा। जसं की आजच्या दिवसामध्ये आपण प्रथम बघतला पाहिलं एक नवीन नाव STMPL ची ही उत्क्रांती आहे। STMPL च्या माध्यमातून आणखीन एक रायझिंग स्टार समोर येतोय आणि त्याचं नाव आहे प्रथम भगत।
पहिला सामना त्याने धावा डिफेंड करत असताना जिंकून दाखवलाय. निलेश आढळला जणू काही लोह चुंबक लागला. हा 7वा चेंडू त्याच्याकडे निघून गेलाय आणि त्याने एकही चेंडू सोडलेला नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. शेवटच्या षटकाचा खेळा प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 57 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीपर कव्हरच्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग चेतन सांबरे सध्या करतायत. दुर्वेस या गावातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू अष्टपैलू यंदाच्या वर्षामध्ये चेतन खूप चांगल्या फॉर्म मध्ये, मॅन इन गोल्डन फॉर्म, प्राईम टच, सुप्रीम टच मध्ये, आणि तो फॉर्म घेऊन STMPL मध्ये तो उतरलाय. 59 धावा झालेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. आमच्या समवेत अभिजित पन्हाळे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. ऑन साइडला खराब चेंडू होता. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडूची लेंथ त्या लाईन फलंदाजाला झाले सूट. चेंडूने पकडलाय एरियल रूट. चेतन सांबरे करतोय 6 धावांची लाईन लूट. चुकी केली गोलंदाजाने. अर्ध्या पिच वरती हा चेंडू दिला. प्रशांतजी, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ब्रेड दिला तर तुमच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल येत असेल, परंतु वहिनींनी ब्रेड वरती जर बटर लावला तर तुम्ही खुश होत असणार. तसा हा चेंडू होता. अर्ध्या पिच वर दिला आणि फलंदाजासाठी काम सोपं होऊन बसलं. त्याने थेट ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार खेचलाय. जेव्हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू असतो तेव्हा तुम्ही बॅक क्लिपचा हवा तसा वापर करू शकता. भरपूर वेळ तुमच्याकडे असतो, म्हणून शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूना थारा नसतो. क्रिकेटच्या या वसुंधरेवर षटकार आलाय. 65 कंप्लीट. यावेळेला ऑन साइडला वन्स अगेन चेतन सांबरे वारे. फलंदाजी करणाऱ्या PCC मनोहर संघाचे वारे न्यारे. 2 चेंडू 2 षटकार यष्टीचे. वेलकम बॅक. आता तिसरा जर तर आदरणीय सय्यद भाई टेलर यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. MA वॉटर सप्लायरचे सर्वा पवन सवरा यांच्याकडून देखील 300चं पारितोषिक आहे 3 चेंडूंमधील 3 षटकारांसाठी. इथे 2 धावा पडून काढलेल्या आहेत. खूप चांगला फिनिशिंग टच दिलेला आहे आपल्या संघाकरिता. घराला रंगवायचं असेल तर आधी प्रशांतची प्रायमर मारला जातो, त्यानंतर येतो तो ऑइल पेंट. तसं सुरुवात मुकेशने केली होती, परंतु आता ऑइल पेंट मारण्याचं कार्य चेतन सांबरे करू लागलाय. खूप चांगला फिनिशिंग टच तो आपल्या संघाला मिळवून देतोय. वन्स अगेन चेंडू निघून चाललाय दूर 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 दूर. गोलंदाजाचा काढलाय धूर आणि धावांचा आलाय महापूर. चेतन सांबरे ऑन फायर. झालेल्या आहेत आणि त्याच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय 80 धावांचं टार्गेट आहे. अगदी राऊंड फिगर. 8/0 80 धावा करायच्या आहेत. चला, यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आम्ही कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. दोन्हीही संघांचे सुपरस्टार आयकॉन आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता यावं. टॉस बॉक्स जवळ अपकमिंग मॅच. एका बाजूने आपल्याला वीर एंटरप्राइजेस हा संघ बघायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाकडी वसरोळी. चला या
आयकॉन खेळाडू, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर फटाफट यायचंय नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. रोशन जाधव यांना देखील आपण पाहू शकतात. खरं तर अभिजित पन्हाळे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आमचा हक्काचा गुणलेखक आहे. यंदा तुम्हाला कमर्शियल आहे मी बोलवलेलं आहे, परंतु मागील बऱ्याच वर्षांमध्ये रोशन जाधव यांनी गुणलेखकाची भूमिका अदा केलेली आहे. या स्पर्धेसाठी प्रचंड सहकार्य त्यांचं असतं. त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आदिवासी मनोहर प्रीमियर लीग 2026चा हा रणसंग्राम आपण पाहतोय, महासंग्राम आहे. क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटची धुमस चक्री आहे. क्रिकेट काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत खेळला जाणारा खेळ. 80 धावांचा खूप मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये तरुणांचा जीव की प्राण आहे, तरुणांचा श्वास आहे. क्रिकेट तरुणांच्या सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये सामावलेला आहे. बघा, नाईट करून आल्यानंतर बरेच जण, जसं की आपण विजय बसवतला पाहिलं, नाईट शिफ्ट करून आलेले आहेत. अनिल गणेशकर यांना आपण पहिलं पोलीस दलामध्ये करत नाईट शिफ्ट करून आलेले आहेत. आता नाईट शिफ्ट करून आल्यावरती जर घरी गेले आणि त्यांना कुणीही डिस्टर्ब केलं तर त्यांची खैर नाही. परंतु नाईट शिफ्ट केल्यानंतर ते क्रिकेट खेळण्यासाठी येऊ शकतात. हे क्रिकेटचं वेळ आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत क्रिकेट या खेळाची व्यापकता, प्रगल्भता अगदीच नोंद घेण्यासारखी आहे. क्रिकेटने तुम्हा सर्वांना वेट लावून सोडलेला आहे. खास करून भारत या देशामध्ये, जगभरामध्ये जे 7 खंड आहेत आणि 195 देश आहेत, त्या सर्वांना फिका करणारा हा भारत देश. ईस्ट ऑर वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. आणि भारत देशामध्ये क्रिकेट या खेळाची प्रगल्भता नंबर 1. ओळ्यात मॅचच्या दिशेने दिनेश सुतार फलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू वेगवान डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. मुकेश वांगड यांना आपण पाहतोय, फ्रंट लाईन गोलंदाज, सुपरस्टार आयकॉन. व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये 80 धावांचं मोठं शिखर गाठायचंय. हवं तसं प्रॉमिसिंग आणि प्रोडक्टिव्ह कनेक्शन झालेलं नाहीये. कॉलिंग मध्ये देखील भरपूर अभाव होता. अंततः एक धाव परिपूर्ण करण्यात आलेला आहे. मुकेश वांगड संघाला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची साथ आणि सोबत देण्याकरिता चेतन सांबरेने जी बॅटिंग केली उल्लेखनीय होती. जे योगदान चेतनने आपल्या संघासाठी दिलं, 29 धावांचं ग्रेट फिनिशिंग टच, आणि त्या टचच्या बळावरती 79 पर्यंत जाऊन विसावले. तुषार वांगड सध्या इन ऍक्शन मध्ये आहेत. रतीशला आपण पाहतोय, स्वर्ण क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट म्हणून त्याची ओळख राहिलाय. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डेव्हिड वॉर्नर, सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलचं हे एक्झिक्युशन, सुरेख क्षेत्ररक्षण आपण अनुभवू शकलात. संथ आणि शांत सुरुवात. जेव्हा वादळ येतं तेव्हा देखील अशाच प्रकारची शांतता येते, परंतु त्यानंतर अगदी सुनामी आणि ओखी वादळ आपल्याला अनुभवायला मिळतं. शांतता ही नेहमीच चांगली नसते, आणि सध्या शांत झालेली ही सुरुवात एका मोठ्या टोटलपर्यंत देखील जाऊन पोहोचू शकते. चांगला फटका आहे. दिनेश सुतार, बांधणचा ब्रँड, आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. नाणेफेकीची प्रक्रिया केली जाते गुरु जाधव यांच्या शुभ हस्ते 2 संघांमध्ये. एका बाजूने वीर एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, त्यांच्या विपक्षात 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. अपकमिंग मॅच यानंतर होणारा सामना. दिनेश सुतार सध्या बॅटिंग करतात. 6 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, आणि फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलेला आहे वीर एंटरप्राइजेसच्या टीमला येणाऱ्या मॅच मध्ये. पहिलं षटक चांगलं राहिलं मुकेश वांगडकरिताच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 धावा आलेल्या आहेत. आता 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. तब्बल 74 धावांचं महाकाय लक्ष हे समोर. आज 4 फेब्रुवारीचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोरून ठेवावा, अभिमानाने छाती ठोकून सांगावा असा इतिहास आजच्या दिवसामध्ये घडलेला आहे. कारण 4 फेब्रुवारी 1670 मध्ये नरवीर तानाजी मालुसरे
यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की राज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. काय इच्छाशक्ती होती. आताच्या काळामध्ये प्रशांतजी, जर मुलाचं लग्न बाजूला ठेवून कुठे जायचं असेल तर प्रत्येक गोष्टीला आताचा माणूस नकार देईल, परंतु ते नरवीर तानाजी मालुसरे होतं. 4 फेब्रुवारी 1670 मध्ये त्यांनी इतिहास रचला आणि आजच्याच दिवसामध्ये इतिहासाच्या माध्यमातून येथे जल चंडू हवेमध्ये जल परिपूर्ण करण्यात आलाय सुंदर स्वरूपामध्ये. अफलातून क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून आणखीन एक झटका लागतोय. आणि आजच्याच दिवसामध्ये आपण पाहिलं गड आला परंतु सिंह गेला. ही खूप मोठी वाक्यरचना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओवली गेली, रोवली गेली. आणि जो किल्ला कोंढाणा या नावाने ओळखला जायचा तोच किल्ला आता मात्र सिंहगड या नावाने ओळखला जातो. कारण त्या किल्ल्यावर एक सिंह लढला होता, झगडला होता, त्याने संघर्ष केला होता आणि उदयभानला घाम फोडला होता. असा आजचा दिवस फार ऐतिहासिक आहे. 4 फेब्रुवारी 1670 नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस विनम्र आम्ही अभिवादन करतोय. आदरणीय सन्माननीय काशीनाथजी बसवत टेन गावाचा आभूषण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय गुरु जाधव साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. सहर्ष हार्दिक स्वागत आहे. माती, नीती आणि संस्कृती यांची परिपूर्ण जाण आणि भान असणारे आदरणीय काशीनाथजी बसवत या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. ज्येष्ठ नागरिक आहेत. क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा आणि अफाट प्रेम ते जोपासत आहेत आणि या स्पर्धेला हजेरी लावत आहेत. त्याबद्दल संपूर्ण कमिटीच्या वतीने आम्ही हात जोडून त्यांचे आभार व्यक्त करतोय. सध्या ऑन स्क्रीन आपण हे सुंदर दृश्य पाहू शकतात जिथे या गुरु जाधव साहेब हे स्वागत सन्मान परिपूर्ण करतायत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. काशीनाथजी बसवत आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विराज दारवी सध्या हे क्षणचित्र कैद करतायत. चला आता तुम्हाला पुन्हा एकदा मी घेऊन जातोय मॅचच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय निखिलजी बदाडे, निखिल आर्ट्सचे प्रोप्रायटर सर, प्लीज या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये. पुलचा फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षकांना पूर्णपणे हुलकावणे आणि चकमा देणारा होता. 80 धावांच्या प्रत्युत्तरादाखल सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतायत 8 धावा झालेल्या आहेत. एक महत्वपूर्ण झटका लागलाय. मयूर साबळा सध्या फलंदाजीसाठी आलेले आहेत. रतीश जाधव वन्स अगेन सुंदर पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी बिटवीन द गॅप्स प्रॉपर टायमिंग सहित ताकद आणि नजाकत यांचं सुंदर संमिश्रीकरण बघायला मिळालं. अतिशय सुरेख मेलाप. चेंडू सीमारेषा पलीकडे. क्रिकेटमध्ये टेक्निक, टायमिंग आणि टेम्परामेंट या 3 गोष्टींचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा अशा प्रकारचे फटके बघायला मिळत आहेत. मयूर साबळा कोहिनूर ऑफ कोंढाण याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या अंकावर. वन्स अगेन रतीश जाधव षटकातील पुढील बॉल घेऊन. आदरणीय निखिलजी बदाडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. निखिल आर्ट्स ची प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर रील्स आपण व्हायरल होत असताना पाहतो. अगदी कलात्मकतेचा आविष्कार करणारे व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला तुमच्या गाडीवर, घरावर आकर्षक स्वरूपातील रेडियम जर कोरायचे असतील आखीव रेखीव स्वरूपात तर निखिल बदाडे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. आदरणीय ईश्वरजी बरड यांच्या शुभ हस्ते, उपाध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत सन्मान परिपूर्ण करणार आहोत. वीर एंटरप्राइजेस संघासाठी स्पॉन्सरशिप देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि निखिलजी बदाडे यांचं यथोचित स्वागत सन्मान स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय ईश्वरजी बरड यांच्या शुभ हस्ते आपण परिपूर्ण करणार आहोत. निखिल आर्ट्स हे फक्त एक नाव नाहीये तर त्या नावाचा ब्रँड आता तयार होऊ लागलाय. आणि सृजनशील उत्क्रांती आणि कलात्मकतेचा आविष्कार या 2 गोष्टींचा मिलाप ज्यांच्या कलेमध्ये आहे असे निखिलजी बदाडे यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. सहर्ष हार्दिक स्वागत आहे आदिवासी मनोहर प्रीमियर लीगच्या या 9व्या हंगामामध्ये. वेलकम सर. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 18 धावा आहेत. विजयासाठी अजून देखील 62 धावांची निकड. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. मोरिया फायटर अंबाण विपक्ष PCC मनोहर अशी कडवी लढत सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 62 धावा. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार,
सध्या सामना दोन्ही बाजूंनी वाकलेला आहे, झुकलेला आहे, अगदी मध्यावरती येऊन ठेपलेला आहे. मुकेश वांगड षटकातील पहिला बॉल घेऊन मुकेशचा पहिला चेंडू डॉट. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत, सातत्यपूर्ण रीतीने त्यांचं मनापासून आहे स्वागत. व्ही फॅक्टर मध्ये सजवलेला फटका. अक्षय पुन्हा एकदा आपल्या संघासाठी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मिडॉप आणि या शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदीच सेंटरला. सध्या दिनेश सुतार यांची बॅट शांत आहे, परंतु गिअर चेंज करणं ते जाणतात. वन्स अगेन एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. चेतन सांबरे यांचं भन्नाट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकेरीवरतीच थांबा घ्यावा लागेल. मुकेश वांगडने खूप चांगला स्पेल हाताळलेला आहे. या आधीच्या षटकामध्ये मुकेशने केवळ 6 धावा दिल्या होत्या आणि वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा तो देतोय. आपल्या संघाकरिता चमकदार गोलंदाजी. वाईड लॉंगॉन झोन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे पीसीसी मनोर टीमचं. आणखीन एक सिंगल ऍड केली जाते. 80 धावांचं मोठं टार्गेट सेट केल्यानंतर पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा मनसुबा दाखवला, परंतु रतीशच्या विरोधामध्ये थोडेसे हल्ले झाले. पुन्हा मुकेश आले आपल्या गोलंदाजीला घेऊन आणि खूप सुंदर पुनरागमन त्यांनी केलेलं आहे. 6 चेंडूंमध्ये केवळ 4च धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त एखेर झालाय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 22-22 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 58 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे एसटीचं. अजून बॅलन्सिंग आहे. जोपर्यंत दिनेश सुतार खेळपट्टीवरती आहेत या मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमधील अनेक उन्हाळे, हिवाळे, पावसाळे ज्यांनी पाहिलेले आहेत. पालघर जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धा गाजविणारा एक अनुभवी खेळाडू आहे आणि दिनेशकडे भरपूर क्षमता आहे. या सामन्याला तो फिरवू शकतो. इथे दुसऱ्या बाजूने मिस्टर मयूर साबळा आयकॉन, त्याचं थांबणं गरजेचं आहे. कोल्हापूर टप्प्याचा चेंडू हाताळला रतीशने. खूप सुंदर स्वरूपाचा चेंडू होता. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये डबलचं रोटेशन झालंय. मैदानाच्या चहूबाजूंनी आमचे प्रेक्षक राज्य या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. आदिवासी मनोर प्रीमियर लीगचं बिगुल आजपासून वाजलंय. पहिला दिवस आहे आणि 5वा सामना इन ऍक्शन मध्ये. व्हाईट बॉल पंच अभित तांडेल, ब्रँड ऑफ सातपाडे यांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अभित तांडेल यांनी सुरुवात केली मागील काही वर्षांपासून, परंतु आता लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी सातत्यपूर्ण रीतीने आपल्याला पाहायला मिळते. यंदाचा हंगाम गाजवला होता. आमदार जिल्हा प्रमुख चषक सातपाडी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सुंदर पंचांची भूमिका त्यांनी अदा केली होती. गत वर्षी आमच्या समवेत लालोंडे येथे आले होते. तिथे देखील आयोजकांनी त्यांचं भरपूर कौतुक केलं होतं आणि यंदाच्या हंगामामध्ये आवर्जून त्यांना निमंत्रण देखील दिलंय. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवरती आतापर्यंत 26 धावा. 80 धावांचा पाठलाग सुरू आहे. मयूर आणि दिनेशची A1 जोडी या सामन्याला कधीही फिरवू शकणारे दोन फलंदाज सध्या मैदानामध्ये आहेत. गुड डिलिव्हरी. क्रीजच्या पूर्णपणे डीप मध्ये होते दिनेश सुतार
आणि फुटवर्कला रीड करत असताना प्रॉपर गुडलँड स्पॉट जोसे आफॉले आणि यॉर्कर यांच्या केंद्रबिंदूवरती चेंडू रिलीज केला. दिनेशकडे जास्त संधी नव्हती कारण कुठल्याही प्रकारे ओव्हर पिच चेंडू नव्हता. फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल. गुड बॉलिंग, लवली बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग. क्या बात है. रतीश जाधव ब्रँड ऑफ मासवड सध्या खूप चांगली गोलंदाजी तो करतोय. या षटकामध्ये कंट्रोल आणि क्वालिटी या दोन गोष्टी प्रेझेंट केलेल्या आहेत रतीशनं. लॉफ्ट केलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फ्लिक ऑफ द रिस्ट. आपल्या मनगटातील जान दर्शवत असताना दिनेश सुतार बांधन ब्रँडचा हा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील बांधन गावाची महाशक्ती आहे. बांधन क्रिकेटचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल दिनेश सुतारचं नाव पहिल्या पानावरती येईल. एवढं पालघर क्रिकेट त्याने गाजवलंय. सुरुवातीचा काळ अगदी लॉंग हेअरस्टाईलसाठी तो ओळखला जायचा. महेंद्रसिंग धोनी यांची परिपूर्ण आठवण करून देणारा क्रिकेटपटू आहे. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. वन सेकंड लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मुकेश वांगड चुकी करणार नाहीये. हा गुणवत्तापूर्ण क्षेत्ररक्षक आहे. अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण. दिनेश सुतार यांच्या खेळीचा अंत झालाय. मुकेश वांगड यांचं ओजस्वी तेजस्वी क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. आणि धावांचं समीकरण जर आपण पाहिलं तर गुणलेखक आम्हाला सुचवतात 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 48 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. प्रत्येक चेंडूवरती आता चौकार हवाय. विजयाकरिता मुकेश वांगड यांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली आणि त्यापुढे जाऊन मात्र आपण पाहिलं तितकंच बहारदार क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे आपल्या संघाकरिता. 12 चेंडूंमध्ये 12 चौकारांची निकड या मॅच मध्ये विजयी होण्याकरिता. एका बाजूने सचिन पडवळ आहेत. 2022चं कॅलेंडर इयर गाजवलं होतं. सचिन पडवळ यांनी उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. धावा बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून त्यांची ओळख. मनोर परिसरातील पोलाड म्हणून त्यांना ओळखलं जातं. यंदाचा हंगाम कशा रीतीने ते खेळणार हे बघण्यासारखं आहे. क्षमता भरपूर आहे परंतु तुम्हाला मैदानामध्ये स्वतःला सिद्ध देखील करावं लागतं. आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा. लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ घालवतील. 12 चेंडू 48 धावा. 12 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 8 षटकार. 2 पैकी एका गोष्टीची चॉईस करायची आहे दोन्ही फलंदाजांना. पहिल्या चेंडूवर अक्षय यांना यश प्राप्त झालेलं आहे. मयूर बॅक टू दी पॅव्हेलियन. आता 11 चेंडू आणि 48 धावा. पीसीसी मनोर संघाचं पारडं थोडंसं जड झालेलं आहे या मॅच मध्ये. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना खूप सुंदर प्रदर्शन केलंय. 11 चेंडूंमध्ये 8 षटकारांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता. ज्वलंत फलंदाजी करावी लागेल. जास्त पर्याय नाही आहेत. षटकारांचा शंखनाद करणं गरजेचं आहे. अनेक खेळाडूंचा आदर्श आता डोळ्यांसमोर ठेवावा लागेल. हे षटकार आणि चौकार खेचण्याकरिता स्वतःमधील इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास जागृत करून खेळणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत मिस्टर चेतन खांडेकर. 11 चेंडू आणि 48 धावांचं मोठं टार्गेट समोर राहिलंय. सिंगल डबलने विशेष फरक पडणार नाहीये. सामना हळूहळू दूर निघून चाललाय. 46 धावा. पंच काय सांगतायत? 1 शॉट आहे का? एका धावेची कपात करायची.
स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहू शकताय तर ते आणि त्यांच्या साथीने विरलजी नायर मुख्य पंच दर्शवित असताना वन शॉट. फटका तर चांगला आहे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड थोडंसं स्लो आहे परंतु चेंडू क्लिअर करणार. सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते 37 या अंकावर. विजयासाठी महाकाय टार्गेट समोर आहे. 80 धावांचा पाठलाग करत असताना मुकेश वांगडचा स्पेल जो सामन्याला कलाटणी देणारा ठरला आणि त्यानंतर त्याने टिपलेला दिनेश सुतार झेल हे फार महत्वपूर्ण क्षण होते या सामन्यामधले. बिटवीन द गॅप्स खेळलेले आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेतन खांडेकर नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 चौकार आला आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने 41 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू 39 धावा. चेतन खांडेकर यांनी 2 चौकार खेचलेले आहेत. अशा अपेक्षा जागृत केल्यात. उर्वरित 2 चेंडूंवरती चेतन खांडेकरने जर 2 षटकार खेचले तर मॅच मध्ये प्रचंड रंगत निर्माण होऊ शकेल. लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक खूपच सुंदर पद्धतीने चेंडूला थांबवित आहेत. मिस्टर रतीश जाधव यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. ओनली सिंगल. 7 चेंडू 38 धावा. गुड डिलिव्हरी. हा देखील निर्धाव आहे. आता 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 38 करायच्या आहेत. थोड्याशा आशा आणि अपेक्षा मावळलेल्या स्थितीमध्ये आहेत परंतु न खचता आणि न डगमगता खेळणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. काही सामन्यांमध्ये तुम्ही विजयी होणार, काही सामन्यांमध्ये तुम्ही पराभूत होणार. परंतु सामन्यामध्ये पराभूत झाल्यानंतर स्वतःला एकच प्रश्न विचारायचा की मी माझे 100% दिले किंवा नाही. ते फार महत्वपूर्ण आहे. अपयशी झालो म्हणून कधीच खचून जायचं नसतं. तुमचा एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतोय. ही हकीकत आहे. 6-38 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे. 6 चेंडूंमध्ये देखील 38 धावा झालेल्या आहेत परंतु त्या फार कमी वेळा. आपल्या सावरे क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट अनिकेत हरवटे यांनी 6 चेंडूंमध्ये 36 केलेल्या आहेत परंतु 6-38 त्या देखील झालेल्या आहेत. मग ते गोरेगावचं मैदान असो, सांगलीचं मैदान असो, तासगावचं मैदान असो की बारामतीचं मैदान असो, हे किस्से घडलेले आहेत. इथे तसं काहीसं घडेल का? पंच दर्शवित असताना पहिला चेंडू खराब आहे. 6 मध्ये 37 करायचे आहेत. जर 6 चेंडू 6 षटकार आले तर दोन्ही संघांना 1-1 गुण विभागून दिला जाऊ शकतोय. रोहित नोकती येथे लॉफ्ट केलंय. चेतन खांडेकरच्या बॅट मधून काय फटका सजवलाय. आणखीन 5 षटकार जर आले तर सामना बरोबरीत देखील सुटू शकतोय. अजूनही सामना समाप्त झालेला नाहीये. चेतन खांडेकरने जे बॅटिंग केलंय तो 5व्या क्रमांकावरती आलाय. 2012 मध्ये आपण मायकल क्लार्कला पाहिलं होतं 5व्या क्रमांकावरती येऊन सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये त्याने ट्रिपल सेंचुरी प्रेझेंट केली होती. येथे चेतन खांडेकर 5व्या क्रमांकावरती आलाय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. उर्वरित 5 चेंडूंमध्ये जर त्याने 5 षटकार खेचले तर हा सामना बरोबरीत सुटू शकतोय. रोहित नोकती एक युवा खेळाडू दैसर गावातून बिलॉंग करणारा डॉट हाताळेल किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. स्वीपर कव्हर मध्ये 2 डबा त्या ठिकाणी येत आहेत. केवळ औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आदिवासी मनोर प्रीमियर लीग आमचे लाडके प्रेक्षक महाराज सकाळपासून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. त्यांचं पुन्हा एकदा शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेवरती आपण दाखवलेलं प्रेम खरोखरच उल्लेखनीय आहे आणि त्याबद्दल संपूर्ण कमिटीच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. लोअर फुल टॉस. समोरच्या दिशेने चेतन खांडेकर परंतु दुसऱ्या बाजूने चेतन सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेस. ग्रेट फिल्डिंग. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चेतनचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्यांचा गजर यायला हरकत नाहीये. आपल्या संघासाठी
100% समर्पणाची भूमिका आहे चेतन सांबरे. ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. रोहित नुकतीचा पुढील बॉल. यॉर्क लेंथ वरती जाऊन चेंडू हाताळलाय. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न तर केला. पंच दर्शवतायत 22 आहे. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे समन्वय होत नाहीये. ओनली फॉर्मॅलिटी. एका मोठ्या फरकाने या मॅच मध्ये समोरच्या संघाला पराभूत करताय. जेव्हा नेट रन रेट काउंट केला जाईल अभिजित पन्हाळे यांच्या माध्यमातून तेव्हा मात्र भरपूर फायदा मिळेल पीसीसी मनोर या संघाला. कारण जेवढ्या जास्त धावा ठेवून आणि जेवढे जास्त चेंडू ठेवून तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करतायत तेवढा लीग फॉर्मॅटमध्ये नेट रन रेट मध्ये तुम्हाला फायदा मिळत असतो. आणि तो फायदा पीसीसी मनोर या संघाला होणार. सचिन पडवळे यांच्या बॅटमधून सजवलेला फटका सिंगलच त्या ठिकाणी येते. सचिनला खूप कमी स्ट्राईक मिळाले या मॅच मध्ये. खूप सुंदर आणि दर्जेदार प्रदर्शन झालेलं आहे विजयावरती. शिक्कामोर्तब करण्याच्या दिशेने वाटचाल आहे. सत्रातील शेवटचा बॉल आहे. फुलटॉस दिलाय चेतन खांडेकर. जरी पराभव झाला असेल तरी देखील मैदान मात्र गाजवून सोडलेला आहे चेतन खांडेकरने. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती आहे. हँड शेक करायचे आहेत. रिक्वेस्ट स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. खूप मोठ्या फरकाने पराभूत केलं. धावसंख्येची टोटल जर आपण तपासून पाहिले तर दुसऱ्या सत्रामध्ये ॲक्युरेट 61 धावा झालेल्या आहेत आणि जवळपास 19 धावा दूर राहिले.